नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल। आज आपण केलेल्या आहेत सुरळीच्या वड्या। खूप नाजूक सुंदर अशा सुरळीच्या वड्या सगळ्यांनाच खूप आवडतात, पण याचं प्रमाण अगदी अचूक असेल आणि नीट शिजवलं गेलं असेल अगदी व्यवस्थित तर या वड्या खूप छान होतात। यातलं एक लक्षात ठेवायचं म्हणजे याचं प्रमाण बेसनाचं आणि पाण्याचं आणि ताकाचं, आणि दुसरं म्हणजे हे किती वेळ शिजवायचं, कारण जर खूप पातळ असताना जर ताटात पसरवलं गेलं तर ते मिश्रण ताटाला चिकटून बसतं आणि त्याचा रोल किंवा सुरळी होत नाही, आणि खूप घट्ट असताना पसरवलं गेलं तर रोल करताना तुकडे पडतात त्याचे, आणखीन ते चवीला सुद्धा चांगलं लागत नाही, पिठलं खाल्ल्यासारखं लागतं। त्यामुळे मिश्रण योग्य प्रमाणात शिजवणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे मिश्रण जेव्हा आपण ताटाला पसरवतो तर ते अगदी पटापटच पसरलं गेलं पाहिजे। जर त्यात मध्ये वेळ गेला तर ते मिश्रण घट्ट होऊ शकतं। या 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर सुरळीच्या वड्या करणं खूप सोपं आहे आणि लागतातही खूप टेस्टी। चला तर मग बघूया कशा केल्यात ते। सुरळीच्या वड्या करण्यासाठी 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलंय मी। यात जर काही हरभरा डाळीचे कण वगैरे राहिले असतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता हे पीठ। त्यात 1 वाटी ताक घालते मी। तुमच्याकडे ताक नसेल तर दही घुसळून घेऊन ते 1 वाटी करून ताक तुम्ही ॲड करू शकता। ताक खूप जास्त आंबट पण नको। यात आता आपण 2 वाट्या पाणी घालतोय आणि 1 चमचा 1 टीस्पून मैदा घालते मी यात। हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यातलं प्रमाण खूप जास्त महत्त्वाचं आहे, म्हणजे 1 वाटी बेसन पिठाला आपण 1 वाटी ताक आणि 2 वाट्या पाणी घातलं। यात आता चवीनुसार मीठ घालूया। अर्धा पाव चमचा हळद घालते मी आणि अर्धा पाव चमचाच तिखट पूड घातली आहे मी, लाल मिरचीची पूड। तुम्हाला हवी तर याच्यात चवीनुसार साखर पण घालू शकता। आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्यात कुठल्याही गाठी गुठळ्या राहायला नको। आता गॅसवर मी एक पॅन ठेवलाय, त्यात आपण हे मिश्रण ट्रान्सफर करून घेऊया। आता आपण गॅस चालू करून घेतोय आणि मिश्रण आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचे आणि हे सतत ढवळत राहायचे, नाहीतर याच्यात गाठी होऊ शकतात। गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाहीये। एक 4-5 मिनिटातच हे मिश्रण असं थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता आपण एक थोडीशी याला झाकण ठेवून वाफ काढून घेतोय। अगदी एक 25-30 सेकंदच, म्हणजे अर्धा मिनिटच आपण याला वाफ काढली। हे थोडंसं ढवळून घेऊया आणि परत एक अर्धा मिनिट याला वाफ काढून घेऊया, म्हणजे मिश्रण कच्चं राहणार नाही। आता परत एक अर्धा मिनिट आपण याला वाफ काढून घेतली। हे व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आता यातलं थोडंसं मिश्रण याला पसरून बघूया आपण। हे चेक केल्यावर हे निघत नाहीये, म्हणजे अजून आपलं हे मिश्रण व्हायचंय। परत याला थोडा वेळ ढवळून घेऊया। हे मधून मधून चेक करायचं आपल्याला। आता तुम्ही बघू शकताय हे मिश्रण मी थोडंसं टेस्ट केलं तर याची अशी सुरळी होते। आता या स्टेजला गॅस बंद करून टाकायचा। आता याच्या पुढची प्रोसेस आपल्याला अगदी पटकन करायची आहे। मी एका ताटात यातलं थोडं मिश्रण घेतलेलं आहे आणि ते अगदी पटपट असं पसरून घ्यायचं। या ताटाला मी तेल किंवा तूप काहीही घातलेलं नाही आहे। मिश्रण पसरताना जे उरलेलं मिश्रण आहे ते झाकून ठेवायचं, म्हणजे गरम राहतं। तुम्हाला हवं तर तुम्ही हे मिश्रण अशा सुद्धा पसरू शकता।
मी हे इथं 2-3 ताटात हे मिश्रण पसरून घेतलंय। आता सगळं मिश्रण ताटावर पसरून झालेलं आहे। ते थोडं सेट होईपर्यंत आपण इथं एका बाउलमध्ये ओलं खोबरं घेतलंय मी खोवलेलं। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं पण किसून घेऊ शकता, पण ओलं खोवलेलं खोबरं खूप छान लागतं। थोडं ओलं खोबरं घेतलंय, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कुटून घेतलेल्या आहेत। हिरवी मिरचीची पेस्ट घालतोय। चवीला थोडंसं मीठ घालूया आणि हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यावर आपण जे मिश्रण केलेलं खोबरं कोथिंबीर मिरचीचं ते अगदी थोडंसं याच्यावर पसरून घेऊया। तुम्हाला हवं तर याच्यावर थोडीशी फोडणी सुद्धा घालू शकता। आता हे आपण कट करून घेऊया। आणि आता सुरळीच्या वड्यातलं आवडीचं काम म्हणजे याचा आता मस्त असा रोल करून घ्यायचा। तुम्ही बघू शकताय किती इझी हा रोल होतोय, कुठेही तुटत नाहीये। याला एक अशी छान शाईन पण आलेली आहे। अगदी मस्त सॉफ्ट असा हा रोल झालेला आहे, खूप सुंदर। आणि हे करायला पण खूप मजा येते। सगळ्या वड्या करून झालेल्या आहेत। आता आपण त्याला फोडणी देतोय। त्यासाठी 4 चमचे तेल मी कढल्यात गरम केलेलं आहे। त्यात आता मी इथं अर्धा चमचा मोहरी घालतेय आणि पाव चमचा हिंग घालतेय। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यात कढीलिंब सुद्धा घालू शकता, हवं असेल तर तीळ सुद्धा घालू शकता। आणि आता लगेचच ही फोडणी आपण याच्यावर घालतोय आणि वरून परत थोडं आपण जे खोबरं आणि कोथिंबीरचं मिश्रण करून ठेवलेलं ते घालतोय। आणि आपल्या या मस्त अशा सुरळीच्या वड्या तयार आहेत। सुरळीच्या वड्या खूप छान झालेल्या आहेत। यात आपण ओलं खोबरं वापरलेलं आहे आणि तसंही उन्हाळ्याचे दिवस म्हणा किंवा एरवी सुद्धा टिकवायच्या दृष्टीने तुम्ही या फ्रीजमध्ये ठेवू शकता। एखादा दिवस या फ्रीजमध्ये राहू शकता। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।